त्या दोघांना सांगितलं की असं असं आज ह्याने तो व्हिडिओ बघताना मला सापडलाय. त्यात सगळ्यांना धक्का बसला की आपलं एवढं घर स्टँडर्ड आहे, आपल्या घरामध्ये एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात आणि हा मुलगा अशा पद्धतीचा व्हिडिओ कसा काय बघू शकतो. त्यांनी कुठलाही दंगा केला नाही, त्यांनी मुलाला मारहाण केली नाही, त्यांनी शांतपणे त्याला बोलवलं आणि त्याला त्या घटनेविषयी विचारलं. लक्ष द्या, ते ज्या मुलाला उत्तर दिलं ते लक्षपूर्वक ऐका. त्यानं सांगितलं की आपल्या घरात जो कामाला माळी म्हणून मुलगा येतो त्या मुलाने मला हे व्हिडिओ बघायला सांगितलं आणि तो मला हे व्हिडिओ दाखवतो आणि माझ्यावर तसा प्रकार करतो. लक्षात आलं तुमच्या? लहान मुलांवर अत्याचार करण्याचा एक प्रकार आहे, त्याच्यावर तो अमानुषपणे अत्याचार करत होता आणि तो त्यांना सांगत होता त्या पोराला की घरात सांगितलं तर तुला मी मारणार. आणि भीतीनं ते पोर सांगत नव्हतं. आई बाबांनी त्या मागेला बोलवलं, त्याला विचारलं, त्यानं सांगितलं तो माझ्याकडून हे घडलंय. पोलीस स्टेशनला कळून रीतसर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला, त्याला अटक झाली. पण तो मुलगा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही त्याला विचारलं तेव्हा तो पूर्णपणे घाबरलेला होता. तुम्हाला सांग, आता तुम्ही मला सांगा, चांगलं कुटुंब आहे, सगळे घरात एकत्र आहेत, पण तरी देखील त्या मुलाला एक मुलगा बाहेर जाऊन अशा पद्धतीच्या गोष्टी करायला लावतो, म्हणजे तुम्ही आम्ही आपल्या पोरांच्याकडं अजून किती लक्ष देणं गरजेचं आहे. येते लक्षात? तुम्ही संध्याकाळी आजी आहे तिथं मंदिरात जाता, तुम्ही जा, पण जाताना नातवाला पण घेऊन जा, कारण तो कुठे खेळत असतो तुम्हाला माहित नाही, कोण त्याच्या सोबत असतं माहित नाही. म्हणजे इतके अमानुष प्रकार आज आपल्याकडे घडत आहे. शेजारचा मुलगा कधी तुमच्या लहान मुलाचा बळी घेईल हे सुद्धा तुम्हाला सांगता येत नाही, कारण रात्री मुलांना रडत उठायची सवय असते बघा. कधी कधी रात्री रडतात, कधी कधी रात्री म्हणजे बाथरूम सुद्धा बेडवर करतात. त्याच्या मागं काहीतरी कारण असतं, याचा विचार तुम्ही करा. सहजासहजी कुठलंही पालक अशी कृती करत नाही, त्याला भीती वाटत असते. अशाच एका केसमध्ये एक मुलगा वर्षभर असं बालगल्पी करायचा, आईला टेन्शन आलं की माझा मुलगा असा का करतो, आणि एक दिवशी ओक्साबोक्सी तो मुलगा रडायला लागला रात्रीचा. कारण आणि त्या आईने विचारलं त्याला, बाळ तुला काय झालंय, दर दिवशी तू असं करतोस, काय झालंय? त्यानं सांगितलं की शेजारच्या मुलाने माझ्यावर अशा पद्धतीचा थोडक्यात बलात्कारच केलेला होता आणि तो बाकीच्या मुलांना कळला होता. ती मुलं त्याला धमकी देत होती की तू जर आमच्याबरोबर खेळायला नाही आलास तर ते तुझ्या आईला आम्ही सगळं सांगू. मगाशी जे मी म्हणाले की मुलाला टेन्शन असतं, भीती असते, तीही असते, कारण तुम्ही समजून घेत नाही. असं नाही म्हणून आपण छिडकावतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं, त्याच्याशी तुम्ही संवाद साधा. आणि आता तर तुम्ही मला सांगितलंय की घरून तुमचा शाळेतून निघाला की तुम्ही मिठी मारणार आहात. बघा किती त्यात चूक आहे. आजी असू दे, आई असू दे, त्यांनी आपल्या मुला मुलीला मिठी मारायची. तुम्ही पायाकडे असं नाही सांगत आहे. तुमच्या मुलाला तुम्ही शिकवू नका मला पाया, शाळेला जाताना माझ्या पायात पड, देवाच्या पायात पड, राहू दे, पण एक मिठी घ्या आणि त्या मिठीत त्याला सामावून घ्या, त्याला विश्वास द्या की तू बाहेर आता निघालायस पण तुझ्यासाठी मी आहे. हा विश्वास महत्वाचा आहे. हा विश्वास फक्त एक आईच देऊ शकते. आज आईचीच जबाबदारी आहे. इथं सगळे पुरुष पण आहेत, पण बऱ्यापैकी मुलांचा संवाद हा आईशी होत असतो. आणि मूल मोठं झालं तर वडिलांच्या चप्पल घालायला लागलं तर म्हणतात माझा मुलगा माझा मित्र झाला. पण आता तो काळ बदललाय. आता सुरुवात दोघांनी पण करायची, दोघांनी पण तेवढंच पालकत्व आता निभावायचंय, दोघांनी तेवढंच आपल्या मुलांना समजून घ्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही असं वागायला लागाल तेव्हा खऱ्या अर्थानं ही मुलं अगदी छानपणे सगळं काम आपलं करत जाते. खरं तर हा विषय फार मोठा आहे, खूप मोठा आहे.
2 वर्षाचा कालावधी जो कोरोनामध्ये गेला तेव्हा तुमच्या मुलांनी काय काय बघितले मोबाईलवर याची तुम्हाला अद्याप जाणीव नाही. जशी मुलं मोठी होतील तसं तुम्हाला कळणार आहे. यातली सगळी मुलं अकॅडमीमध्ये असल्यामुळे मला असं वाटतं काही घाबरायची तुम्हाला गरज नाहीये, कारण तेवढे संस्कार या तिघांनी नक्कीच त्यांच्यावर केलेले आहेत. त्यामुळे आपण या तिघांसाठी जरा जोरदार करावं. आमचा वीर किती दंगा करायचा, मस्ती करायचा याची सगळी माहिती मला ऐकलेली माहिती होय की नाही. आपली छान दोस्ती झाली होती की नाही. हा आता पण आहे ना दोस्ती आपली. तर ही मुलं कशी घडली हे मला माहित आहे. आता हे वीरचं कारण उदाहरण द्यायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. मुलं खूप दंगेखोर असतात आणि मग अशा वेळेला तेजू असेल, अर्चना मॅडम असतील, युवराज सर असतील, या तिघांनी मेहनत घेतली या मुलांच्यावर. आणि म्हणून आज तुमच्या मुलं वेगवेगळ्या भाषेमध्ये अगदी बिनधास्तपणे, म्हणजे ती अशी बोलत होती की आम्हाला वाटलं खरंच त्यांची ती भाषा आहे. म्हणजे इतक्या बिनधास्तपणे ती मुलं बोलत होती. आणि हे खरं तर म्हणजे कौशल्य आहे. कारण आता ही जी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्याकडे पण दिवाळीच्या वेळेला किंवा उन्हाळी सुट्टीच्या वेळेला अशा कोर्सेसला जायचं, अकॅडमीमध्ये जायचं हे होतच. पण आज खरं सांगते ही काळाची गरज आहे. भले तुमच्या महिन्यातल्या पॉकेट मनी मधलं थोडेसे पैसे यांच्या अकॅडमीसाठी जात असतील तर ते जाऊ देत, पण हे गरजेचे आहे. कारण मुलांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी जशी तुमची आहे. कारण तुम्ही आता दोघंही, आता आई व दोघंही कमावते, म्हणजे एक घरात बसून आता चालत नाही, दोघांनी काम करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला या अकॅडमी तुमच्या मुलांना संस्कारक्षम करायला खूप उपयोगी आहे असं मला वाटतं. त्यामुळं जास्त वेळ बोलणार नाही. मला वाटतंय आपण सर तुमच्या शाळेमध्ये असा मोठा कार्यक्रम ठेवूया की जिथे या पालकत्वावर खूप मोठी चर्चा करता येईल. फक्त एवढंच सांगेन की तुमची गरज तुमच्या मुलांना आहे आणि तुमच्या मुलांना समजून घ्या. जर तुम्ही तुमच्या मुलांना समजून नाही घेतलं तर भविष्यात ती मुलं तुम्हाला समजून घेणार नाही. तर आज तुमचं भविष्य जर चांगलं करायचं असेल, आपल्याकडे अजून एक पद्धत असेल बघा, हे माझं स्वप्न होतं, मला काही जमलं नाही, तू कर. म्हणजे तुमचं जे स्वप्न होतं ते नाही जमलं म्हणून त्या पोराच्या वर थोपायचं नका करू. त्याला स्वच्छंदपणे जगू द्या. त्याला जे व्हायचंय, जे बनायचंय त्याला बनू द्या. नाहीतर मला डॉक्टर व्हायचं होतं, आता मी झाले नाही, आता तू. त्याला नाही व्हायचंय ना, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला वकील व्हायचंय, तर होऊ द्या. पण तुम्ही डॉक्टर कशाला त्याला सांगता की डॉक्टर हो म्हणून? गरजेचं नाही. अशा वेळेला मुलांच्या मनामध्ये उद्दंड निर्माण होतं आणि तो होऊ द्यायचा नसेल तर मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला द्या, मनाप्रमाणे बागडायला द्या. तर आणि तरच तुमची मुलं चांगल्या पद्धतीनं फुलतील. आणि आज छोटी छोटी आहेत, भविष्यात खूप मोठी माणसं होतील. या अकॅडमीला आज 7 वर्ष त्यांचा वर्धापन दिन साजरा करतात. खरं तर ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. तेजू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये गेली 4 वर्ष आहे. आता मला वाटतं 5 वर्ष होत आहेत ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तिची धडपड जी मुलांच्या प्रती आहे ती मी स्वतः बघितलेली आहे. बालविभागची प्रकरणं असू दे, बिनधास्तपणे जाऊन मॅडम असं झालंय, तू बिनधास्त जा, ती ओढून त्या पोरीला आमच्याकडे घेऊन येणार. मांडवात बसलेली असली तरी ती पोरी आमच्याकडे येणार. म्हणजे इतक्या धडाडीनं तिने काम केले आणि ही दोघं तिच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुमची मुलं निश्चितच सिक्युअर आहेत. त्यांची सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीशी राहा, त्यांना ऐका, एवढंच मी सांगेन. आणि ह्या अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.